देवडा रामेश्वर फाट्यावर एसटी बस व मोटरसायकलीच्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू. देवडा नाशिक रस्त्यावर रामेश्वर फाट्याजवळ गुरुवारी दिनांक 14 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 10:15 सुमारास एसटी बस व मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात होऊन मोटरसायकलवरील तिघांचा जागीच मृत्यू झालाय. पुण्याहून सटाण्याच्या दिशेने जाणाऱ्या सटाणा आगाराच्या एसटी बसने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झालाय. मिळालेल्या माहितीनुसार पुणे सटाणा आगाराची बस क्रमांक MH14LX 7851 पुण्याहून सटाण्याच्या दिशेने जात असताना भावडबारी घाट उतरून रामेश्वर फाट्याजवळील एका हॉटेलजवळ MH17AY 2341 क्रमांकाच्या मोटरसायकलला जोरदार धडकली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की मोटरसायकलवरील तिघेही बसच्या चाकाखाली आल्याने मृतांच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येते. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. देवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून रुग्णवाहिकेतून देवडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान मोटरसायकलवरील तिघांपैकी एका मृताची ओळख पटली असून अंबादास एकनाथ कुवर राहणार राजंग असे त्यांचे नाव असल्याची माहिती मिळत आहे. ते भौर येथे कामाला असल्याचे प्रथमदर्शनी समजते. उर्वरित दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास देवडा पोलीस करत आहेत. महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे, देवडा.